ही लेखमाला लिहिली. त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले ही आमची विजयचिन्ह नाहीत का, असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ती काही आमची विजयचिन्ह नाहीत, ते तर आमच्या भाषेच्या अंगावर असलेले व्रण आहेत. सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थाने योग्य आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुसऱ्या भाषेचा आधार का घ्यावा. सावरकरांनी अनेक परशब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृत प्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दापेक्षाही कठीण होते, अशी टीका काही जणांनी केली. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्व हे सावरकरांनी शोधलेले सुचवलेले शब्द आहेत. आजही ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचे सौंदर्य त्यातूनच जाणवते.